हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा जो अधिक मासाचा जो प्रोग्राम आहे तर त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आम्हाला अधिक मासात जे वाण मिळालेलं आहे तर त्याची मी अनबॉक्सिंग केलेली आहे. तर तोच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अधिक मासानिमित्त माझ्या घरच्यांनी असं सिंपल पण असं खूप छान डेकोरेशन केलेलं होतं. बघा, तुम्ही बघू शकता. दिसायला पण सिंपल आणि खूप छान दिसतं. असं फ्लावरचं डेकोरेशन केलेलं होतं. असं म्हटलं जातं की घरात अधिक मासामुळे एक वेगळंच प्रसन्न आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण होतं. त्यानंतर बघू शकता तुम्ही जी अधिक मासात देण्यासाठी जी वाण ठेवलेले होते ते त्यांनी असे इथे डेकोरेट करून ठेवलेले आहे. आणि बाजूलाच त्यासाठी पाट वगैरे जिथे आपले पाय धुतले जातात तर तिथे पण असं साईडला ठेवलेलं आहे. तर छान दिसत होतं सगळं. त्यात कसं असं भक्तिमय वातावरण वाटत होतं. खूप असं प्रसन्न वाटत होतं. त्यानंतर मग आम्ही बाहेरून घरात येताना मम्मीने आम्हाला आमची ओवाळणी वगैरे केली. त्यानंतर मग आम्ही घरात आलो आणि त्यानंतर मग आमचे मम्मी पप्पानी पाय वगैरे धुतले आणि टिक्का वगैरे लावून त्यानंतर मग श्रीवचं पण अधिक मास केलं. तर श्रीवचं त्याच्या मामाने केला, माझ्या भावाने. तर त्याने पण त्याला टिक्का वगैरे लावला आणि त्याचा अधिक मास केला. त्यानंतर मग आमचं सगळ्यांचं झालेलं होतं. मग आम्हाला ते अधिक मासाचे जे वाण देत असतात ते वगैरे देऊन झाला आणि त्यानंतर मग आम्ही जेवण केलं. त्यानंतर मग मी आम्हाला मिळालेल्या गिफ्टची अनबॉक्सिंग केली. तर तीच अनबॉक्सिंग मी तुम्हाला दाखवत आहे वन बाय वन काय काय मिळालं. तर त्यानंतर मग मी वन बाय वन सगळे गिफ्ट घेतले. तर यामध्ये बघा एक बॉडी वॉश आहे, त्यानंतर फेस वॉश, पावडर, मेहंदी कोन, रबर, अशा सगळ्याच अशा लागणाऱ्या आणि गरजू वस्तू सगळ्या त्यामध्ये दिलेल्या आहे. त्यानंतर असं एक आपला मसाला वगैरे नाही का आपण ठेवू शकतो त्या बॉक्समध्ये, असा तो दिलेला आहे. किंवा आपण त्यामध्ये कलर्स वगैरे असं काही पण ठेवू शकतो. ती आपल्या पसंतीनुसार आपण त्यामध्ये काही पण ठेवू शकतो. ते पण छान आहे. त्यानंतर बघा ही बॅग आहे, वॉशेबल बॅग आहे. ती जर आपल्याला कुठे जायचं असलं प्रवासात तर त्यामध्ये आपण आपलं नाही का थोडंफार जे असतात मेकअपचं सामान ते त्यामध्ये नेऊ शकतो. आणि खूप छान आहे, अशी वॉशेबल आहे, त्याला वॉश पण करू शकतो. तर ती दिलेलं आहे. त्यानंतर बघू शकता की ड्रायफ्रूट्सच्या छोट्या छोट्या जार आहे, त्या पण खूप छान आहे. त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून दिलेलं आहे, जसं की याच्यात काजू आहे, बदाम, पिस्ता आणि मनुका. तर ते पण दिसायला खूप छान दिसत आणि छोटे छोटे जार आहे. खूप छान आहे, मला तर खूप आवडल्या. त्यानंतर आणखी थोड्या अशा मोठ्या मोठ्या जार दिलेल्या आहे, ज्यामध्ये 1 kgपेक्षा जास्त आपलं काही सामान कडधान्य वगैरे असतात, असं काही पण आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो. आणि त्या पण खूप छान आहे. त्यामध्ये आपण घरचं काही पण असं स्टोअर करून ठेवू शकतो, जसं की कडधान्य असतात आणि आणखी अशा बऱ्याच काही वस्तू असतात आपल्या किचनमध्ये, तर त्या आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो. तर खूप छान आहे ते पण. त्यानंतर त्याच्यात बघा थोडं श्रीवचं आहे त्यामध्ये गिफ्ट, जसं की छोटी एक वॉटर बॅग बॉटल आहे. त्यानंतर त्याचे चॉकलेट्स वगैरे आहे थोडे आणि छोटं ड्रॉइंग बुक, ब्रश वगैरे या सर्व गोष्टी आहे श्रीवच्या त्यामध्ये. त्यानंतरचं जे गिफ्ट ओपन केलं मी त्यामध्ये यांचं सामान आहे. त्यामध्ये जसं की परफ्यूम आहे, स्प्रे, त्यानंतर स्कार्फ आहे त्यांना दिलेले, त्यानंतर बेल्ट, कोंब आहे, कंगवे, हेअर ऑइल आहे, शॅम्पू, लोशन, तर अशा बऱ्याचशा वस्तू त्याच्यामध्ये आहे.
त्यानंतरचे बघा मी जे गिफ्ट ओपन केलं त्यामध्ये सगळं म्हणजे असे चॉकलेट्स पॅक करून दिलेले चॉकलेट्स, त्यानंतर बिस्किट आणि असे वेगवेगळे चॉकलेट बिस्किट, तर हे सगळं असं पॅक केलेलं आहे त्यामध्ये. त्यानंतर आणखी बरेच असे वेगवेगळे चॉकलेट आणि वेगवेगळे बिस्किटचे पॅकेट, म्हणजे छोटे छोटे बिस्किट, त्यानंतर असतात ना म्हणजे ते पार्ले छोटे बिस्किट, त्यानंतर काही क्रीमचे बिस्किट, त्यानंतर काही असे मोठे फॅमिली पॅक जे असतात बिस्किटचे, खारे बिस्किट, तर असे वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट. आणि त्यानंतर चॉकलेट पण असे छोटे छोटे पण काही चॉकलेट असतात, पार्ले चॉकलेट, असे जे छोटे चॉकलेट असतात त्याचे पण काही पॅकेट्स आहेत. त्यानंतर फ्रूट्सचे टोपले आहे इथे, तर हे सगळं दिलेलं आहे. त्यानंतर एकाच्यात बघा जेलीचे जे चॉकलेट्स असतात, तर ते मला पण खूप आवडते, श्रीवला पण आवडते, तर ते दिलेलं आहे. जसे गावाचे असतात, गावाचे वगैरे, आणि ऑरेंज चॉकलेट ते आहे. आणि बघा एक हँडवॉश ठेवासाठी जे आहे पण कंटेनर ज्यामध्ये हँडवॉश ठेवतो, ते पण खूप छान आहे, तुम्ही बघू शकता. प्लास्टिकचं आहे आणि दिसायला पण खूप छान आहे. मला तर खूप आवडलं. त्यानंतर कपडे आहे जे आम्हाला दिलेले आहे, तर हा म्हणजे श्रीवचा ड्रेस, त्याच्यासाठी पण म्हणजे जीन्स आणि व्हाईट टी शर्ट म्हणजे शर्ट आहे, छान आहे त्याचा पण. आणि मी पण म्हणजे ड्रेसच घेतला माझ्यासाठी पण, कारण मी साडी जास्त घालत नाही, असं क्वचितच घालते, तर ड्रेसचंच जास्त काम पडतं, त्यामुळे मला ड्रेस घेतला. आणि यांचा पण ड्रेस, आणि पण जीन्स आणि टी शर्ट घेतले यांच्यासाठी, कारण हे पण शर्ट म्हणजे जास्त यूज करत नाही, जास्त टी शर्टच घालतात, आणि शर्ट घेतलं की ते तसंच पडून राहतं, म्हणून त्यांच्यासाठी पण टी शर्ट घेतलेली आहे. त्यानंतर म्हणजे जे असतात सगळ्यात महत्त्वाचं जे म्हणजे ज्याचा मान असतो ते म्हणजे तांब्याची भांडी. ती म्हणजे जसं की आता तांब्याचं हे संजीपात्र दिलेलं आहे. त्यानंतर जो आपला दिवा असतो, दिवा दिलेला आहे. त्यानंतर गाय, जो असं म्हणतात ना की गायीचा म्हणजे मान असतो, अधिक मासात ती गाय दिली पाहिजे. तर निरंजनी, अशा काही तांब्याच्या वस्तू दिलेल्या आहे. बघा तसं आपण काही घेऊ द्या गिफ्ट, आणि पण देवाच्या वस्तू घेणं पण तितक्याच महत्त्वाच्या असतात. आणि त्या ज्या आपण देवाच्या अशा छोट्या मोठ्या वस्तू घेतो आणि त्या जर आपण देवाच्या मंदिरात ठेवल्या, तर म्हणजे देवाच्या मंदिरात आणखी उठून दिसतं आणि प्रसन्न वाटतं, खूप दिसायला पण मला दिसतं. तर मग असा होता माझा आजचा व्हिडिओ. तर कसा वाटला तुम्हाला कमेंट करून मला नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय, भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. टेक केअर.